मित्रांनो, आपण आता W4च्या टनेलला आलेलो आहे आणि हे एअर डक्ट आहे. म्हणजे आतमध्ये जे धूळ आहे, म्हणजे आतमध्ये ब्लास्ट टनेलमध्ये होतो, तर हे धूळ काढण्यासाठी ह्या एअर पाईपचा उपयोग केला जातो. आणि कमीत कमी 2 किलोमीटरपर्यंत ह्या टनेलचं काम झालेलं आहे. बघू शकता इकडं हे कशाप्रकारे टनेलचं काम हे चालू झालेलं आहे. आणि 2 किलोमीटरपर्यंत टनेलचं काम हे झालेलं आहे. बाहेर पण बघू शकता हे अशा प्रकारे हे सगळं टनेलचं आहे. आपल्या ह्या साईडला पण एक टनेलचं काम चालू आहे त्या साईडला, आणि इकडं पण बघू शकता कशा प्रकारे हे काम चालू आहे. आपण पॅकेज W4ला आहे, म्हणजे पश्चिम भागामधील आपण पॅकेज 4मध्ये आहे. आणि पूर्ण टनेलचं काम हे 6 किलोमीटरचं हा टनेल आहे पॅकेज W4चं. आतमध्ये आपल्याला अलाउड नाही आत जाण्यासाठी, त्यामुळे आपण पूर्ण ह्याचा व्हिडिओ टाकू शकत नाही आहे. तर आपण स्टार्टिंग एंट्रीपर्यंतच आपण येऊ शकतो. हे आत प्लास झाल्यानंतर हे सगळं जे आतमध्ये जे मटेरियल निघतं आहे, जे दगड वगैरे काय निघतं, तर हे डंपरने याची वाहतूक चालू आहे. हे बघा मित्रांनो, चॅनलवर नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, म्हणजे आपले डेली व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील. बघू शकता हे कशा प्रकारे आणि किती रिस्की असं हे टनेलमधील आणि लेबर लोकांचं एक इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी ह्या प्रोजेक्टला म्हणता येईल. आणि कमीत कमी 600-700 मीटर आपण टनेलच्या खाली आहे. हे कल्याण गावाच्या जवळ टनेलचं काम चालू आहे. कोंढणपूर कल्याणगाव जवळ हे काम चालू झालेलं आहे. आणि हे बघू शकता खूपच रिस्की असं टनेलचं काम असतं प्रत्येक ठिकाणी. आणि इथून पुढं W5चं काम हे पॅकेज W5चं काम पुढं चालू होतं. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.